आजकाल अस्वास्थ्यकर जीवनशैली अनेक गंभीर आजारांना कारणीभूत ठरत आहेत. बीपी वाढणे किंवा कमी होणे हे देखील यापैकी एक आहे. स्पाइक्स किंवा कमी रक्तदाब दोन्ही हानिकारक आहेत. हा रोग एकेकाळी वृद्ध लोकांमध्ये दिसून आला, पण वाईट जीवनशैलीमुळे आज तरुण वर्ग त्याच्या विळख्यात सापडला आहे. रक्तदाब वेळीच आटोक्यात आला नाही तर त्याच्या त्वचेबरोबर मेंदूवर विपरीत परिणाम होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि लोक डॉक्टर किंवा हॉस्पिटलकडे भेट देतात, पण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काही घरगुती उपायांनी यावर नियंत्रण मिळवू शकता. प्रश्न असा निर्माण होतो की बीपी वाढल्याने कोणत्या आजारात धोका वाढतो? बीपी स्केल म्हणजे काय? घरी अचानक बीपी वाढल्यास काय करावे हे जाणून घेऊ. रक्तदाब वाढल्याने हृदयविकार आणि पक्षाघात यासारख्या आजारांना धोका वाढतो. वास्तविक उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण जीवनशैली संबंधित सवयी आहे, ज्यामुळे अनेक आजारांना धोका वाढतो. उच्च रक्तदाबामुळे औषधे घ्यावी लागत असते तर हा आजार टाळण्यास खबरदारी घेणे चांगले आहे. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर नियमित मॉर्निंग वॉक किंवा योगासन करा. यासाठी तुम्हाला हवे असल्यास तुम्ही एरोबिक्स व्यायाम करू शकता. याशिवाय कोणत्याही गोष्टीवर ताणतणाव टाळा. शक्य असल्यास मिठाचे सेवन कमी करा, पण भाज्या, फळे, कोथिंबीर यासारख्या गोष्टी खा. रक्तदाब स्केल म्हणजे जर एखाद्याला रक्तदाब 166/100 च्या खाली असेल तर उच्च रक्तदाब मानला जाणार नाही. जर बीपी सतत या मूल्यापेक्षा जास्त असेल तर ते उच्च रक्तदाब मानले जाऊ शकते. त्याच वेळी जर 100/60 किंवा त्यापेक्षा कमी राहिले तर तो लो बीपी मानले जाते. याशिवाय अस्वस्थता, डोकेदुखी, अशक्तपणा, स्थूलपणा म्हणजे बीपी कमी किंवा जास्त. जर व्यक्तीचा रक्तदाब वाढला असेल तर त्याला हवेत बसवा आणि दीर्घ श्वास घ्यायला सांगा. त्यानंतर त्याला सामान्य तापमानाचे पाणी प्यायला द्या आणि त्याला सिप करून पिण्यास सांगा. असे केल्याने रुग्णाला तात्काळ आराम मिळू शकतो. पीडित व्यक्तीभोवती गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. घरी अचानक बीपी वाढल्यास रुग्णाला लिंबू पाणी पिण्यास द्या. असे केल्याने तुम्हाला लवकर आराम मिळू शकतो. तथापि, लक्षात ठेवा की या पाण्यात मीठ किंवा साखर घालू नका. यासाठी 1-2 ग्लास पाणी घेणे चांगले, त्यामुळे लघवी निघून आराम मिळेल. याशिवाय तोंडावर पाणी शिंपडावे. उच्च रक्तदाब असलेल्यांनी केळी, किवी, सफरचंद खाणे फायदेशीर आहे. रक्तदाब वाढल्यास प्रथम रुग्णाला यापैकी एक फळ खाण्यास द्या आणि त्याला आरामात बसून पाणी पिण्यास द्या. यामुळे बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होईल. अचानक बीपी कमी झाल्यावर काय घरगुती उपाय करावे ते पाहूया. धावपळीचे जीवन, ताणतणाव या गोष्टींमुळे लोकांना बीपीची समस्या निर्माण होते. तसेच पाण्याच्या कमतरतेमुळे बीपी कमी होण्याची शक्यता असते. त्याकरिता रक्ताचा समतोल राखणे आवश्यक आहे. बहुतेक लोकांचा अचानक बीपी लो होतो. बीपी लो होण्यामुळे अशक्तपणा येतो, चक्कर येते किंवा अस्वस्थ वाटते. बीपी कमी झाल्यावर कोमट दूध पिणे फायदेशीर ठरते. कोमट दूध पिल्यामुळे बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते. तर तुमचा बीपी लो झाल्यावर चक्कर आली किंवा अस्वस्थता वाटू लागली, थोडं दूध गरम करा आणि ते शांत बसून प्या. यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात येईल. दुधामध्ये कॅल्शियम, ओमेगा फॅट अशी अनेक गुणधर्म असतात जे आपल्या रक्तवाहिन्यांसाठी खूप उपयुक्त असतात. जेव्हाही तुमचा बीपी लो होईल तेव्हा कोमट दूध जरूर प्या. तुमचा बीपी अचानक कमी झाला अशा वेळी तातडीने मीठाचे सेवन करावे. जेव्हा बीपी लो होईल तेव्हा पाण्यात थोडं मीठ टाकून ते पाणी प्या. मिठामध्ये सोडियम असते जे आपला रक्तदाब सुधारण्यास मदत करते. त्यामुळे बीपी देखील नियंत्रणात राहतो. तुम्हाला बीपीची समस्या असेल आणि तुमचा बीपी अचानक कमी झाला असेल तर थोडं मीठ तुम्ही चाटून घेऊ शकता किंवा पाण्यात भिजवून ते पिऊ शकता. यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात येण्यास मदत होईल. जेव्हा तुमचे बीपी कमी होईल तेव्हा एक हार्ड अशी कॉफी प्या.
कॉफी पिल्यामुळे तुमचा BP नियंत्रण येण्यास मदत होईल. बहुतेक लोकांना हार्ड कॉफी खूप आवडते. जेव्हाही तुमचा BP लो होईल तेव्हा हार्ड कॉफी जरूर प्या. हार्ड कॉफी ही आपल्या नॉर्मल कॉफीपेक्षा खूप वेगळी असते. तर या कॉफीमध्ये पुरेसे प्रमाणात दूध टाका आणि ही कॉफी बनवा. ही कॉफी तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याची तुमचा BP सुद्धा नॉर्मल होण्यास मदत होईल. अशा पद्धतीने आपण अचानक BP कमी झाल्यावर हे घरगुती उपाय करून बघा आणि तसेच BP वाढल्यावर हे उपाय करा आणि आपले आरोग्य जपा.